हॅलो दादा, आपण या ठिकाणी हे बघा इराणी अक्कल करा म्हणून हे जे पीक आहे नवीनच आहे. हे पीक जर तुम्ही पाहिलं दादा, आपला एरियामध्ये हे फर्स्ट टाइम लावले गेलेलं पीक आहे. इथं तालुका बडगाव सिंधी गावाला या शेतकरी बांधवांनी लावले. आपण स्वतः त्यांना विचारू. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं गाव आणि पत्ता सांगा. दादा आमचं गाव आहे सिंधी, तालुका बडगाव, जिल्हा जळगाव. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच हे पीक लावले दादा. याची मागणी भरपूर आहे, जेणेकरून ते औषधी वनस्पती म्हणून त्याला ओळखलं जातं. याची मागणी जास्त करून इराण, ते प्रामुख्याचं पीक म्हणजे इराणचं पीक आहे. त्याला मागणी जास्त आता इथं आहे, चीनमध्ये त्याला जास्त मागणी आहे. आणि या ठिकाणाहून तुम्ही हे पीक लावायला किती दिवस झालेले? दादा मला आता तीन साडेतीन महिने झाले दादा. 3-3.5 महिन्यामध्ये तुम्ही आणि किती क्षेत्रावर लावलंय? दादा 20 गुंठ्यामध्ये लावले दादा. 20 गुंठ्यामध्ये 3-3.5 महिन्यामध्ये तुम्हाला एक पहिला तोडा तुम्ही जो केलेला आहे या पिकाचा, तो कितीचा झालेला आहे? 3,25,000चा पहिला. 3,25,000चा तोडा 3 महिन्यामध्ये 20 गुंठ्यामध्ये तुम्हाला झालेला आहे. तर याचं मार्केट कुठे आहे विकण्याचं? दादा त्याचं निमच मार्केट. निमच कोणत्या ठिकाणी आलं, कोणत्या राज्यात? हे एमपी मध्ये आला दादा. एमपी मध्ये. आशिया खंडातली सर्वात मोठी मंडी म्हणजे निमच मंडी. तिथे जर तुम्ही काही पण घेऊन गेले, काळी कसरे, तरी पण तिथे विकला जाईल दादा. शेतकरी बांधवांना तुम्ही सांगणार की जे आपल्याला आता वारंवार पाऊस वगैरे कपाशी ज्वारी बाजरी मोठं नुकसान झालंय दादा. हे बघा, हे अशी म्हणजे असं उत्पन्न दादा, याला ना कोणतं पावडर लागतं ना मटेरियल लागतं, याला फक्त खत लागतं. याने करून आपल्या शेतकऱ्याचा खर्च वाचत आहे दादा. बरोबर. निंदे वगैरे दुसरं काहीच लागत नाही दादा, फक्त लेबर लागतात तोडायचे बस. दादा हा व्हिडिओ आपण बनवतोय, हा खराखुरा व्हिडिओ आहे. कुठंतरी काहीतरी शेतकऱ्यांचा माल काहीतरी खोट्या पद्धतीने बाकीचे लोक सांगतात. अजिबात नाहीये खोटं यामध्ये, आणि एआय व्हिडिओ पण नाहीये. खराखुरा हा व्हिडिओ आहे. पारंपरिक सोडा दादा आणि दुसऱ्या शेतीकडे वळा, जेणेकरून आपले शेतकरी थोडेसे पुढे जातील दादा. बरोबर. पारंपरिक जे आपली पिकं आहे त्यामध्ये आपल्याला नुकसान होतंय, भाव मिळत नाही, अनेक महिने घरात साठवून ठेवावं लागतं. त्यामुळे हे जे पीक आहे या दादांनी लावलेलं 3 महिन्यामध्ये 3.25 लाख म्हणजे 3,25,000 रुपये यांना पहिला तोडा झालेला आहे फक्त 20 गुंठ्यामध्ये. तरी दादा यासाठी किचकट पीक आहे, मजुरी वगैरे लावायला परवडते? हो दादा, परवडते दादा. तरी शेतकरी बांधवांनी या पिकाकडे वळावं. कारण तुम्ही अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला लेबर काढून आपल्याला कमसे कम 3,500 ते 3,000 पर्यंत रुपये किलो विकला जातोय. शेतकऱ्यांना फक्त सांगून दाखवा तुम्ही असं कोणते पीक आहे जे 3,000 रुपये किलो विकलं जाते. 3,000 रुपये पर केजी म्हणजे 3,000 रुपये किलोने हे जे पीक आहे हे जात आहे दादा. तर याचं तुम्ही स्वतः नाव सांगा या पिकाचं. इराणी आकार करा दादा. इराणी अक्कर करा असं या पिकाचं नाव आहे. तुम्ही सुद्धा सर्च मारू शकता मित्रांनो. तर तुम्ही सर्च मारा इराणी अक्कर करा मधून. युट्यूबवर इंस्टाग्रामवर तुम्हाला याची पूर्ण माहिती मिळेल. आपल्या बडगाव तालुक्यात म्हणजे जळगाव जिल्ह्यात सिंधी या गावी बडगाव तालुक्यात या दादांनी लावलेलं आहे. दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा. 8180982363 दादा. परत सांगा शांततेत. 8180982363. तुम्हाला बी वगैरे तुम्ही देणार आहेत? हो, शेतकऱ्यांना पुरेपूर माहिती राहील दादा, पुरेपूर सल्ला राहील दादा. आपला हेतू एकच, फक्त शेतकरी मोठा व्हायला पाहिजे दादा. बस तुम्ही ऐका दादा, दादांचे विचार. डायरेक्ट शेतकरी मोठा झाला पाहिजे असं कुठल्याही बाकीचे लोक कोणी म्हणत नाही. कारण महाराष्ट्रामध्ये कोणीच लावलं नाही पीक आजपर्यंत. पहिल्यांदा फर्स्ट टाइम आपण लावले. यांनी प्रयोग म्हणून पहिल्यांदा फर्स्ट टाइम लावलेलं आहे आणि सक्सेसफुल पीक झालेलं आहे दादा आपल्या खानदेशामध्ये. दादा 70,000 रुपये किलो, 70,000 रुपये क्विंटल पण गेले दादा, परवडत आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे 70,000 रुपये क्विंटल गेलं तरी परवडतं. हा व्हिडिओ खराखुरा आहे दादा. हा काहीतरी फेक न्यूज आणि काहीतरी तसल्ली मिळवण्यासाठी आणि लाईक सबस्क्राईब साठी हा व्हिडिओ बनवलेला नाही. एवढं महागडं पीक आहे. शेतकऱ्यांनी या दादांची संपर्क साधा. तुम्हाला बियाणं वगैरे लागेल हे दादा देतील आणि जास्तीत जास्त या पिकाकडे वळून आपल्याला जास्तीत जास्त तुम्हाला फायदा होईल. शेतकऱ्यांना अतिवृष्टी वगैरे जे होतं नुकसान होतं, त्यामुळे त्यापासून फाटा देत आपण हे पीक लावलं तर फायद्याचं राहील. तुम्हाला हे दादा बियाणं वगैरे जे तुम्ही मोबाईल दिलेला आहे, नंबर बोलले, त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. अश्वगंधा वगैरे त्याचं पण बियाणं सांगू शकता तुम्ही, जेणेकरून हे पारंपरिक शेती सोडून तुम्ही कपाशी मक्का ज्वारी हे सोडून दुसऱ्या शेतीकडे वळा. अश्वगंधाला सुद्धा आज भरपूर डिमांड आहे. बरोबर. मिनिमम आज तिचा रेट म्हणजे चालू आहे तिचा 25,000 ते 30,000 रुपये क्विंटल. बरोबर. ती एकरी येते 5-6 क्विंटल येते दादा. तिला पण न खर्च आहे दादा, तिला पण काही लागत नाही. फक्त तिला काय नॉर्मल पावडर लागतं आणि खत वगैरे लागतं तिला. बरोबर दादा. हे बघा अश्वगंधा बद्दल सुद्धा सांगितलं. अश्वगंधा पीक सुद्धा परवडेबल आहे. पण दादांनी लावलेलं हे जे आता पीक आहे हे तुम्ही स्वतः येऊन बघू शकता. बडगाव तालुक्यात सिंधी गाव आहे, रस्त्याला लागून हे पारोडा कोडगाव रस्ता आहे, पारोडा कसगाव रस्ता. बस स्टँड जवळ हे प्लॉट लावलेला आहे. हा प्लॉट बघा तुम्ही. या ठिकाणी फक्त 20 गुंठ्याचा प्लॉट आहे दादा. त्यांना 20 गुंठ्याचा 3 महिन्यामध्ये 3.25 लाखाचा झालेला आहे. आपल्या शेतकरी बांधवांनी जरूर संपर्क करावा. नमस्कार.